सज्जन मायबाप, पुण्य पावन पवित्र भूमी माळकोटा या नगरीमध्ये कैवल्यवासी कौशल्याबाई आनंदराव पाटील शिंदे या मातोश्रीच्या तेरवीच्या निमित्तानं रात्रपासून दौड भजरीवाचं आयोजन नियोजन आहे. काहीतरी त्या जीवाच्या नावानं अन्नदान व्हावं, नामस्मरण व्हावं, त्यासाठी एवढा मोठा अट्टास चालू आहे. आणि या अट्टासामध्ये महाराज सांगतात, आम्ही अट्टास करत असताना आमचं मन आमच्या ताब्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि आमचं मन जर आमच्या ताब्यात नसेल, कधी आमचा घात करून टाकील याचा काही आम्हाला पत्ता लागू देणार नाही. त्यासाठी बाळगिरी स्वामी आपले पट शिष्य बापूजी पाटलाला सांगतात, नको नको मना दृष्ट ही वासना तेने गुरु राणा अंतरसी. तुझ्या मनामध्ये दुसऱ्याविषयी थोडं जरी पाप आलं, थोडं जरी मलाच एक क्विंटल माल जास्त व्हाव, त्याला होऊ नये काय की सगळ्या भावाच्या विषयी जरी पाप आलं तर तू गुरु महाराजाला, त्या गुरुदेवाला तू दूर करतोस. एवढं मोठं पातक आहे. आणि हे सोडून देत असताना नको नको मना दृष्ट ही वासना तेने गुरु राणा अंतरसी. दुसरे आपणात आपण दुसऱ्यात कोणाचे अनहित चित्तू नको. दुसऱ्याच्या सुखामध्ये सुद्धा आम्ही गेलं पाहिजे आणि दुःखामध्ये सुद्धा गेलं पाहिजे, तर दुसरे आपल्या सुखदुःखामध्ये येतात. इथं कोणीच कोणाचं नाही, कोणीच कोणाचं नाही म्हणण्यापेक्षा एका सद्गुरू वाचून या जीवाला तरुण नेणारा आम्हाला बघायला सुद्धा भेटणार नाही. म्हणून आम्हाला त्या गुरु महाराजाला, सद्गुरु महाराजाला दूर करता येणार नाही. ज्यानं ज्यानं दूर केलाय महाराज, त्याचा घातच झालाय. महाराज सांगतात, हो जे सद्गुरुशी विनमुख झाले, जे सद्गुरुशी विनमुख झाले, ते धरुणी माया बळी घातिले, ते धरुणी माया बळी घातिले. सार विचार नावाच्या ग्रंथामध्ये महाराज सांगतात, जे सद्गुरुशी विनमुख झाले, ते धरुणी माया बळी घातिले. शेवटी सद्गुरुने सोडविले माया विधे पासोनी. बघ, आम्हाला जर या मायेच्या बंधनातून दूर व्हायचं असेल, आम्हाला कुठेतरी जिथं होत्या तिथं जायची आम्हाला अपेक्षा असेल, तिथं खरंच जायचं असेल तर काय करावं लागते, आम्हाला पुढे पदामध्ये बघायचं आहे. म्हणून
एकवीस स्वर्गावरती सवा हात पेटा या 21 स्वर्गावरती सवा हात पेटा त्या पेटीमध्ये चौकमत्या झाल्या नवल सांगू मी काही एक भिन देटाच फळ दाविल बाई त्या गुरु महाराजाची नवल सांगण्यासाठी आमची ही वाचा कुठेतरी बंद पडते. या वैखरी वाचन सुद्धा गुरु महाराजाचं वर्णन होत नाही. महाराज आम्ही दिलेली उपमा सुद्धा शोभत नाही. आम्हाला जिथं होतं तिथं जायचं असेल तर आम्हाला गुरु महाराजाची कृपा करून घ्यावं लागते. कृपेशिवाय आम्हाला जाणं शक्य नाही. महाराज सांगतात जयासी सद्गुरु कृपा नाही तयासी ज्ञानबोध कळेना काही जैसा नया सूर्यासी पाही तयासी सारे शून्य की जयासी सद्गुरु कृपा नाही तयासी ज्ञानबोध कळीची ना काही जैसा आंधळा सूर्याशी पाही तयाशी सारेच शून्य. महाराज लेकरू जन्मलं पण जन्मताच गुड जन्मलं आणि त्या लेकराला माईचं स्वरूप विचारलं. ते लेकरू माईचं स्वरूप काही सांगणार नाही. महाराज त्याची माय काय घोरी आहे काळी आहे कशी आहे काही सांगू शकते काय. या जगाचं स्वरूप या जगाचं वर्णन ते गुड लेकरू करू शकत नाही. तशी अवस्था आमची आहे. महाराज आम्ही जिथपर्यंत जाऊन भगवंताला त्या शब्दातीत असलेला देव शब्दामध्ये जर आम्ही आणतो म्हणत असाल तर आमच्याला येणं होत नाही. आमचे शब्द कमी पडतात आमची वाचा अपुरी पडते तरी आम्हाला भगवंताचं वर्णन होत नाही. म्हणून तिथं म्हणले बघा अपराधाला भीती नाही किती सांगू अपराधाला भीती नाही किती सांगू अवगुण पापाच्या झाल्या राशी याची गणना करील कोण. आता मी रात्री तुम्हाला प्रमाण देऊन गेलो. संसार सागर दुस्तर क्रांती मायापूर कैसा उद्रुमी बैल पार चिंता पडली फार देवा तू येई बा. आमच्या लोकडू मामानं सांगले बाबा हे भजने आता भजन म्हणजे तोरच हे कराले तर घरी गेले की संसारच कराले. आमचे मामा सांगून गेले बाबा बघ ते तेवढंच प्रमाण दिलंय तेवढंच ऐकल्या बाकीचे प्रमाण ऐकल्या नाही काय म्हणालो. त्याला सारून संसार किती करावं कसा करावं फाटून जाजे तोर करावं काय. आम्ही जसा संसार मान्य आहे हो. इथून हे बघा तुम्ही काय आम्ही काय होय. तुम्ही सुद्धा मामा इथून गेलं की आपले कालची जे पडी होय आता कालपासून आले की नाही पडी पडीचा दिवस झोप सुद्धा घेणार तुम्ही. मी तरी समाधान झोपतो. तुम्ही झोप घेणं आमचे दूधवाले म्हणतात लोकडू मामा होता रोडच्या त्या वावरापाशी हा दार धरू लागला म्हणतात लोकडू मामा. होय हो महाराज बघ
आता रोकडू मामाचं म्हणणं आहे, हे प्रमाण घेतलो मामा, निश्चित कराय संसार सागर दुस्तर भ्रांती माया पूर कैसा उदरू मी पहिलं पार चिंता पडली फार देवा तू येई बा. या जीवाची या देवाला हा काय देवा, या संसार सागरातून तरुण नेणारा तुझ्याशिवाय दुसरा कोणी नाही. म्हणून त्या देवाला या जीवाने इथून हाक मारली. हे संसार सागर वय, दुस्तर वय, भ्रांती वय, माया वय, पूर वय, त्याला काय काय म्हणतात. मग त्याच्या बाजूने सांगलो, कमळाचं फूल हे चिखलातून पाण्यातूनच निघते, पण त्या पाण्याचा स्पर्श करू देत नाही. बघा, त्याचा जन्मतानीच पाण्यामध्ये त्या कमळाच्या फुलाचा जन्म आहे की नाही. मग बघ, ते त्या पाण्याचा त्या चिखलाचा स्पर्श करत नाही. ते आपण फूल घेऊन देवाला इकडे तिकडे तुम्ही आम्ही जातो, त्याला कशाचा काय आहे का डबा, कशाचाच नाही. मग तसं संसारी असावे असोनी नसावे, असलं म्हणायचं होतं मामा मला. हो, संसारामध्ये असावं. दुसरे तुम्हाला प्रमाण दिलो, प्रपंच परमार्थ ज्याने साधविले दोन्ही तयाची निर्माणी सुख होय. सगळं सोडून द्या असं काही म्हणायचं होतं काय, प्रपंचही लागतो. दुसरं एक सांगलो, प्रपंच करावा नेतका कुठे नसावा फाटका म्हणून. ते मामानं आमच्या चक सांगलेलं बाजूला सोडलं आणि संसार सागरन धुस्तरन भ्रांतीन मायान पूर एवढंच पक्क उभं धरून ठेवले मामानं. मामा असंच धरून ठेवा, काहीच हरकत नाही. जरी आम्हाला वाटत असेल आम्ही संसार सोडावं, संसार हे सुटत नाही. मला सांगा, प्रत्येक माणसाच्या पाठीमागे चिंता आहे. कुणाला कशाचे, कुणाला कशाचे, कुणाला दार धरायचे, कुणाच्या ऊसाला गाड्या आल्यात, कुणाला काची, कोणाला काची, कोणाला काची, अनंत अशा अडचणी आहेत. मला ही चिंता होय. फक्त चिंता जर कायमची मिटवायची असेल तर आमची एक बार कायमची चिंता व्हावं लागते, तेव्हा चिंता मिटते. बघा तुम्ही, जोपर्यंत चिंता होत नाही तोपर्यंत चिंताही मिटतच नाही. आमची या मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर आमची चिंता मिटत नाही हो. साधू संतांना एवढाले मोठे ग्रंथ काढून ठेवलेत, आनंदपट काढलाय, तुकाराम महाराजाचा गाथा काढलाय, ज्ञानेश्वरी काढली, सिद्धांत काढलेत. एवढं काढून सुद्धा माणूस किती अज्ञान म्हणावं. बघा तुम्ही, माणसाची चिंता मिटली नाही. कमाल आहे की नाही. आणि या माणसाच्या मागे चिंता कोणती होय म्हणाले, आखड संसाराचीच होय. आता म्हणायच होय आम्ही करणार, सगळेच करतात. हो, कोणा झाकून राहते, कोणाचं उघड राहते, फरक एवढाच आहे. आम्ही पोरं सुरू दिसारी है असो, पण परमार्थ करीत असताना महाराज हे सगळं चलत चलत बघत असताना महाराज सांगतात, या गुरुरायाचे नवल सांगू मी काही. या गुरुरायाचे नवल या वाचन मजानं सुद्धा सांगणं होणार नाही, पण जेवढं होईल तेवढं या वैखरी वाचन महाराज पाप पुण्याचा हिशोब होतो. आपण ऐकले मामा. मग 10 क्रियेमध्ये 10 दिवसातच सगळं झाले आणि 13 दिवसात काय काम आहे म्हणजे मामा. आता काय सांगू, मामानं जर असे प्रश्न माझ्या पुढे उपलब्ध केले तर मी तरी काय सांगू मामा तुम्हाला. दुसरा कोणता भजने असला तर काहीतरी सांगायचं होतं, पण मामाला आता आपण हो तेवढं, मामा एवढा काय अनुभव नाही महाराज आपली माणसं म्हणतात. पण ही 10 क्रिया 10 दिवसाच्या दिवशी हिशोब होतो हे तेवढंच खरं आहे. 1 वर्ष जीवाला तिथपर्यंत जायला लागते. आता ते मधले बरेच गराले आहात महाराज. आता हे म्हटलं उगं खोल खोल गेलं की फारच खोल जावं लागते. मग आहे की नाही. मग बुडाला गेल्याशिवाय कसं आहे, शेंड्याच्याच फाट्याला जर आम्ही हलत बसल्या शेंड्याला तर बुड कुठं याचा काय पता लागणार नाही. केवढं आहे की कसं आहे की हो, ते फळ आमच्या हातात खायला येवाव तेव्हा आम्ही त्या फळाची चव सांगाव. पण ही आम्हाला भक्ती तशी करावं लागते. एका चित प्रकाश नावाच्या ग्रंथामध्ये महाराज सांगतात, माकोडा जैसा गोडीसी गुंतला, माकोडा जैसा गोडीसी गुंतला, सीर धरा तो वेगळावला, परीन सोडी बोलला तैसे मदसी झालेगा. महाराज सांगतात, माकोडा जैसा गोडीसी गुंतला, सीर धडा तो वेगळा
परी न सोडी गोडीला तैसे मजसी झाले. चित्प्रकाश नावाच्या ग्रंथामध्ये महाराज सांगतात एका मुंगीला त्या गुळाची जशी गोडी लागली होती त्या गुळाच्या ढेपाला मुंगी चिटकली महाराज. आणि ते मुंगी चिटकल्याच्या नंतर त्या शाहूकारानं बघितल्याच्या नंतर मला आता दुकानदारानं गुळाच्या ठेपाला जर मुंग्या चिटकलेल्या बघल्या, गिऱ्हाईक गुळ घेईल काय हो? गिऱ्हाईक गुळ घेते काय? घे ना. त्यानं काय केला, त्या मुंगीला ओढून काढण्याचा प्रयत्न केला. ओढून काढत असताना त्या मुंगीला एवढी गोडी लागली होती गुळाला, त्या मुंगीला तिचं मुंडकं तेवढं त्या गुळाला चिटकून राहिले, शरीर तेवढं या शाहूकाराच्या हातात आलं महाराज. माकोडा जैसा गोडीशी गुंतला, सीर धडा तो वेगळावला, परी न सोडी गोडीला तैसे मजसी झाले गा. फक्त तसं या भक्तीमध्ये या नामामध्ये आम्हाला त्या मुंगीवनी तल्लीन व्हावं लागते. इथं आम्हाला भजनात गुळ दिला की गोड वाटालाय, आवाज चल आले झालं, एवढ्या पुरतच होय. मग गुळ कोणी कडकी, लोकडू मामा सांगले होय, गुळ कोणी कडकी, परमार्थ कोणी कडकी, उग परपंचच होय. होय मग का ते ज्याच्याहून मोठा कोणीच नाही असं जर आम्हाला म्हणायचं असेल असो. म्हणून या गुरुरायाचे सांगू मी, सोनू पाटील शिंदे मालकोटकर यांच्याकडून
लागते. गुरुनामाची शाळा इथं भरवा भरवा, गुरुनामाची शाळा इथं भरवा, परज्ञानाचा धडा आधी गिरवा, परज्ञानाचा धडा आधी गिरवा. आम्हाला ही शाळा शिकावं लागते. आम्हाला या शाळेच्या गुरुजीकडे शिक्षण घ्यावं लागते. तर आमच्या जीवाचं हित होते. जिथं होत्या तिथं जायचं असेल तर आम्हाला इथंच अन्नही घालावं लागते आणि भगवंताचं नामस्मरणही करावं लागते. हे दोन गोष्टी ज्या जीवाकडे नसतील महाराज त्या जीवाचं हित कदापि होऊ शकत नाही. हे सत्य आहे. म्हणून त्या आकाशाने चराचर व्यापलेले, असे मी करता सर्व जग भुलले, असे मी करता सर्व जग भुलले. मायाच्या पडल्या अंगारी आयुष्य सेले, मायाच्या पडल्या अंगारी आयुष्य सेले. म्हणून महाराज सांगतात अवधूत मने यदू सकया, अवधूत मने यदू सकया, ही वेळ जाऊन दिजे वाया, कोटी कोटी रुपये खर्च केली आयुष्याचा एक क्षण नविले. असे मी करता सर्व जग भुलले, पडले मायेच्या अंधारी आयुष्य सारे सरले. आयुष्य बिनकामाचं आमचं निघून गेलंय. कुठं खर्चायचं आहे तिथं आमच्यानं खर्चीनं झालं नाही. कुठंतरी वेगळ्या ठिकाणी आमच्या आयुष्याची बर्बादी होऊन चालली. जिथं आम्हाला वेळ द्यायचा आहे तिथं आम्ही वेळ द्यायला तयार नाही. त्यासाठी सार विचार नावाच्या ग्रंथामध्ये दत्तात्रय प्रभू सांगतात अवधूत मने यदू सकया, ही वेळ जाऊन दिजे वाया, कोटी रुपये खर्च केले आयुष्याचा एक क्षण मिळे. कोटी रुपये तुम्ही आम्ही जरी खर्च केले, एक गेलेला क्षण, एक सेकंद, एक मिनिट, एक तास, कालचा दिवस हे कधी आयुष्यात उभे येणार नाही. दिवस तोच येतो है की नाही. काल शुक्रवार होता, कंप्लेट 8व्या दिवशीच पुढच्या शुक्रवारी येते. त्याचं त्याला काम चालू आहे. पण आमचं 8 दिवसाचं आयुष्य कमी होते. जास्त होत नाही महाराज, कमी होत. ज्या दिवशी ज्या टायमाला हा जन्माला आला त्या दिवसापासून त्याचा आयुष्य कमी होत कमी होत कमी होत कमी होत हे मरणाकडे ढकलते. आपल्याला वाटते लेकरू हाताला आलंय, आता हाताला आले की आपल्याला काही काम लागणार घरी म्हणते महाराज. म्हणायचंच होईल पण ते 100% मरणाकडे ढकलाले. आयुष्य कमी व्हायला पण आम्हाला वाटते जसं मोठं होय आलंय तसं हाताला येते काय की या संसारामधल्या गोष्टी होत. पण या जीवाचं हित करायचं असेल आम्ही कोण्या वयामध्ये काय केलं पाहिजे त्यासाठी महाराज सांगतात असे मी करता सर्व जग भुला, मायेच्या पडल्या अंधारी आयुष्य सेले.
आदरणीय शिवाजी दत्तराम पाटील सद्गुरू निराकार निरंजन